आज आपण फोडणीची खिचडी कशी करणार आहोत ते पाहायचं आहे। त्याच्यासाठी आपण सर्वप्रथम कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तेलानंतर आपण यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे। मोहरीनंतर जोपर्यंत मोहरी फुटते तोपर्यंत मी इथे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, इथे बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, बारीक आलू चिरून घेतलेला आहे आणि थोडंसं कोबी घेतलेलं आहे। आपण टाकलं तर लसण आणि अद्रकची पेस्ट पण घेऊ शकता। इथे थोडेसे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, कोथिंबीर आहे आणि ही कढीपत्ता आहे। इथे मी तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तांदूळ आणि डाळ हे समप्रमाणात अर्धी वाटी मी घेतलेला आहे। मोहरी फुटत आहे। मोहरी फुटल्यानंतर आपण त्यामध्ये जिरं घालून घेऊया। थोडंसं जिरं घातल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालूया। आपण त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा लालसर झालेला आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि शेंगदाणे पण आपण याच्यात घालून घेतलेले आहेत। त्याला छान आपण हलवून घ्यायचं आहे। हळद घालायची आहे, थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, थोडासा मसाला घालायचा आहे, यात पाणी घालून घ्यायचं आहे। आणि आता हे धुतलेले डाळ आणि तांदूळ आपण याच्यात घालून घ्यायचे आहेत। चवीनुसार मीठ, कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 2-3 शिट्ट्या होऊ द्यायच्या चांगल्या। आणि शिट्ट्या झाल्यानंतर 3 शिट्ट्यानंतर आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे। आपण आता खिचडी कशी झाली आहे ते पाहूया। वाव, एकदम मस्त सुंदर वास येत आहे त्याचा आणि मी तुम्हाला काढून दाखवते आता। गरमागरम खिचडी खाण्यासाठी रेडी झालेली आहे।